टीव्ही सत्यमेव व्रतम। मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर आम्हाला गुलाम म्हणता, गुलामांचं गॅझेट लागू केलं म्हणता, मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का, असा परखड सवाल मनोज जरांगे यांनी विचारलाय। आमच्या पोराबाळांचा पाण उतार करण्यासाठी, जातीत अपमान करण्यासाठी यांना 30 वर्ष निवडून दिलं का, असा प्रश्न विचारत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांना टोला लगावला। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मुंडे बंधूंवर टीका केली। आपल्याला गुलाम म्हणणाऱ्यांसाठी काम कशाला करता? राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत मनोज जरांगे पाटील यांनी यावर टीका केली। ते म्हणाले की त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅझेट आहे, मी त्यांना काही बोललो नाही। मी बोलायला सुरू केलं तर काय होईल? लोकांच्या लेकरा बाळांना तुच्छ समजू नका। गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता आमच्या लोकांना गुलाम समजता का? अशा लोकांच्या सोबत काम करणाऱ्या मराठ्यांच्या पैदाशी कोण कोण आहेत? तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणाले, त्यांचा प्रचार करतो काय? 5 ते 10 लाखांसाठी कशाला साठता? आम्ही जर गुलाम आहोत तर मराठ्यांनो त्यांच्याकडे कशाला काम करता? कशाला कुणाच्या पायाखाली काम करता? आमचं गुलामीचं गॅझेट आहे तर मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का? मग इंग्रजांनी केलेल्या 1931च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण घेतला, मग तुम्ही असं आम्ही म्हणायचं का? आम्ही बिघडलेल्या रक्ताचं नाही, तुम्ही तिकडून अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं निजामाची चाकरी करायला लागलात असं आम्ही म्हणायचं का? पण आम्ही तसं म्हणत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले। आम्ही कुणाला घाबरत नाही, माजलेल्यांना नीट करायची ताकद आमच्यात आहे। यांनी आपल्या जातीवर बरंच बोललं, आम्हाला पण सगळं बोलता येतं, पण आता मापात राहा। तुम्ही असं बोलण्यासाठी मराठ्यांनी 30 वर्ष निवडून दिलं का, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारलाय। मनोज जरांगे म्हणाले की हे बदलणारे नाहीत, त्यामुळे दयामाया जरा कमी करा। मराठ्यांच्या विरोधात जो कोणी उभा राहील त्यांना खपाखप पाडा, असंही ते यावेळी मराठ्यांसोबत बोलत म्हणाले। मराठ्यांच्या सोबत चांगले राहतील, तुमच्या लेकरांना गुलाम म्हटलं, मग ते आमच्या लेकरांपेक्षा मोठे आहात का? ओबीसी समाजाला दोष नको। आजपासून कधीच ओबीसी समाजाला दोष द्यायचा नाही। ओबीसींची समाजाचा काही संबंध नाही, याच्यात काही नेते आहेत। सगळ्या माळी समाजाचा दोष आहे का? छगन भुजबळ बावचाळले त्यामुळे काही नेते यामध्ये बोलतात, असं मनोज जरांगेंनी म्हटलंय।